पासून दिल्लीमध्ये आलेलो आहे आणि ज्या व्यक्तीला शोधत होतो तो मला आज भेटलेला आहे, कारण की अर्थातच हाच तो व्यक्ती आहे ज्याच्यामुळे प्रचंड संताप हा भारतीयाच्या प्रत्येक मनात आला होता, कारण की याचीच व्हिडिओ होती. पोलिसांसमोर उभा राहिला आणि जोर जोरात ओरडत होता, मारा मला मारा मला. भावा, त्या दिवशी काय घडलं होतं आणि आता राजीनामा झालाय, काय म्हणत पाहुणे? अरे कसं आहे ना की त्या दिवशी असं काही घडलं होतं की मी ते टीमनी मला एक माहिती दिली होती की एक गाडी होती ज्याच्यात स्पीकर साऊंड सिस्टम लागून येणार होतं, ज्याच्यात अभिजित दादा जाणार होता. तर त्या गाडीला आतमध्ये आणण्यासाठी मला तिथं थांबवलं होतं की ही गाडी अंदर आली की मला मेसेज द्या. टीमनी मला सांगितलं होतं, तेच मी करत होतो. तर मी गाडीवाल्यासोबत संपर्कात होतो. तर तेवढ्यातच नाही का पोलीसवाल्यांनी आले आणि माझ्यावर नाही का सगळे मिळून नाही का हल्ला करायला लागले आणि मला मारणं चालू केलं त्यांनी. अगर मारता मारता मला वाटलं की साला मी काही केलं नाही, तरी हे लोक सगळे मला मारून राहिले. म्हणजे काहीतरी ऑर्डर आलेले आहे की मर्डरची ऑर्डर आलेली आहे का कायची ऑर्डर आलेली आहे, त्या तरीकेने ते लोक मारत होते. मी तिथेच उभं होतो आणि ते मला पहिले 5-6 लोक मिळून मारत होते. त्याच्यानंतर 25-30 लोक मिळून मला मारत होते. एक पत्रकार होता, भटकता पत्रकार म्हणून, त्याची ते क्लिप आहे एवढी व्हायरल झाली आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मेलो असतो तरी चाललं असतं, कारण की माझ्या मनात ते भीती नाही आहे की मी मेलो असतो तिथे, कारण की रोज रोज मरण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं. अर्थातच बाबा, त्या दिवशीचा प्रसंग आणि आज 5-6 दिवसानंतर अखेरकार राजीनामा झालेला आहे. विकेट पडली एका मंत्र्याची, आता कसं वाटतं? पहिला ओव्हर झालेला, पहिली विकेट पडलेली आहे, आता दुसरा ओव्हर होईल आणि दुसरी विकेट पडेल. कोण कोण आहे, यादी काय आहे तुमची? थोड्या वेळात सांगितलं जाईल, आता सगळे ढकमत आहे. अच्छा, मला तरी सांग, एक्सक्लुझिव्ह बातमी होईल मला. नाही आता नाही, नंतर सांगू. आता तू घरी कधी जाणार आहे? तुझ्या घरचे वाट बघताय, तुला घरून फोन आले होते, ही कहाणी संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आता तू इथनं घरी जाणार, तुझं स्वागत कसं होणार? ते मला माहिती नाही. मी आतापर्यंत कुठला मेसेज दिला नाही की मी आता सध्या घरी येतो, कारण की मी जेव्हाही देईन मी सांगून देईन सगळ्यांना. बघू शकतो, या व्यक्तीला मी आठवड्याभरापासून शोधत होतो आणि मात्र मला हा आज भेटलेला आहे. व्हायरल मुलगा, जो संपूर्ण देशामध्ये ज्याचे व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, पोलिसांसमोर उभा राहून मारा मला, एकदाच मारून टाका अशा पद्धतीत बोलत होता. आणि आज राजीनामा झाल्यानंतर मला भेटलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, दिल्ली.